बघू शकता तुम्ही जवळून माझ्या केसातला डॅन्ड्रफ बऱ्यापैकी गेलेला आहे. एकदम छान अशी स्किन झालेली आहे. मला पहिलं असं खाजवलं की डॅन्ड्रफ दिसायचा, पण आता बिलकुल. ते तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण प्रत्येक वेळेस समस्या असते ते म्हणजे कोंड्याची. केसांमध्ये कोंडा झाला की खूप सारा प्रॉब्लेम्स होतो. केस गळतात, खूप सारा प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं. खूप जणांच्या केसांच्या कोंडा वाढल्याच्यानंतर चाई वाढते. ते चाई कमी होण्यासाठी काय उपाय करावा? आणि आपण खूप सारे ट्रीटमेंट, महागडे ट्रीटमेंट घेतो हेअर आपले, कारण की आपल्याला वाटतं की अरे आता चाई पडली, आपल्याला कोंडा पडला. चाई पडली की ऑब्वियसली टक्कल पडण्याची समस्या जाणवते. तर तुम्ही एवढे महागडे ट्रीटमेंट न घेता फक्त घरचे जे साहित्य आहे ते त्या साहित्य वापरून तुम्ही तुमचा कोंडा, चाई घालवू शकतात आणि त्याचं काहीही नुकसान होणार नाही. कारण की ते घरचं साहित्य असल्यामुळे कधीच तुमच्या केसांना, त्वचेला कधीच नुकसान होत नाही. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आता हा कोंडा होण्याची कारणं आहे ती म्हणजे तुम्ही केस जेव्हा वॉश करतात लगेच तुम्ही पोनी बिनी बांधून लगेच हे करता. मग त्यांनी काय होतं, केस तुमचे ओले राहतात. ओले राहिल्यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा निर्माण होतो. त्याच्यानंतर खूप जणं काय करतात, ड्रायरचं जास्त प्रमाण वापर करतात. तर ड्रायरमुळे काय होतं की स्किन कोरडी पडते आणि सुद्धा परिणामी केसांना खूप समस्या जाणवू शकते. त्याच्यानंतर तुम्ही केस वॉश करताना कधीच गरम पाणी वापरू नका. कोमट पाणी वापरा. जर शक्य असेल तर थंड पाणी वापरलं तरी चालेल, पण गरम पाणी बिलकुल केसांना वापरू नका. आणि हां, केस कधी पण आठवड्यातून 2दा किंवा 3दा वॉश केले गेले पाहिजे. आपण काय करतो, आपले केस लंबे आहेत, आपण आठवड्यातून फक्त एकदाच केस वॉश करतो, ते म्हणजे संडे. पण असं न करता आठवड्यातून 2दा तरी केस वॉश केले गेले पाहिजे. आता तर उन्हाळा जाणवत आहे, तर ह्या उन्हाळ्यामध्ये तर 2 ते 3 वेळेस म्हणजे केस वॉश केले गेले पाहिजे. कारण त्याच्यामध्ये घाम केसांमध्ये खूप निर्माण होतो आणि त्याने स्किन अशी चिकट होते आणि कोंडासुद्धा होऊ शकतो. तर त्याच्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या केसांचं सौंदर्य जपण्यासाठी नियमितपणे केसांना वॉश करा, केसांना तेल लावा, तर ह्या समस्या तुम्हाला जाणवणार नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आपण सर्वप्रथम खोबरेल तेल घेणार आहोत, म्हणजे पॅराशूट ऑइल घेतलेलं आहे मी. तुम्ही कोणतंही खोबरेल तेल घेऊ शकता, कोकोनट ऑइल. आता ह्यासाठी आपल्याला लिंबू घ्यायचा आहे, तो मी अर्धा घेतलेला आहे. जर तुमच्या केसामध्ये कमी जास्त कोंडा असेल तर त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकतात. माझ्या केसात तरी थोडाफार कमी आहे कोंडा. जर तुमच्या डोक्यात चाई वगैरे पडली असेल खूप जास्त तर तुम्ही 1 लिंबू तरी वापरा. लिंबूमध्ये विटॅमिन सी असतं, जे केसांचे रक्षण करतं, केसांचं सौंदर्य वाढवतं, केसांना चमक आणण्यासाठी पण मदत करतं. आता तुम्ही बघू शकतात. आता हे छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्याचा रंग पूर्ण तेलामध्ये उतरू द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. या ऑइलमुळे तुमच्या केसांचा कोंडाच नाही तर तुमचे केसांची जर म्हणजे केसांमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, ड्राय झाले असेल, ते सुद्धा सॉफ्ट होण्यासाठी मदत होते. आता हे ऑइल मी थंड होऊ दिलं होतं आणि थंड झाल्याच्या नंतर ह्यामध्ये मी आल्मंड ऑइल टाकणार आहे, म्हणजेच आपलं बदामचं तेल. तुम्ही बदाम तेल कोणतेही टाकू शकतात. आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहे. आता आपण काय करणार आहोत, रूट्सला तेल लावून घेणार आहोत. आपल्याला हे तेल पूर्ण रूट्सला म्हणजेच मुळांना लावायचं आहे, कारण की आपला केसांचा प्रॉब्लेम हा रूट्स म्हणजे मुळांपासूनच होत असतो. अशा प्रकारे कोंबच्या मदतीने मी तेल लावून घेणार आहे. आणि लक्षात असू द्या, तेल लावताना एकदम असं आपल्याला छान मसाज पण करायची आहे. मी आता पूर्ण केसांना तेल लावून घेणार आहे
आणि अशी मॉलिश करून घेणार आहे मागच्या साईडला. जर तुम्हाला स्वतःच्या हाताने जमत नसेल तर तुम्ही दुसऱ्यांकडून लावून घेऊ शकता, पण मी कधी पण स्वतःच्या हातानेच लावून घेत असते. आता उरलेलं तेल आहे ते आपण केसांना सुद्धा म्हणजे असं वरच्या साईडने सुद्धा लावून घेणार आहोत. आणि आपले जे एंड आहे त्याला सुद्धा काही स्प्लिट्स एंड झाले असतील तर त्याला सुद्धा तेल असं लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने छान त्याची पण आपल्याला मॉलिश करून घ्यायची आहे. आणि हे ऑइल आपल्याला 1 तासभर तरी ठेवायचं आहे डोक्यावर आणि मग वॉश करायचे आहे केस. आता छान असे मी केस वाळवून घेतलेले आहे आणि मी केस धुताना कधी पण कोमट पाणीच वापरते, त्यामुळे माझे केस कधीच डॅमेज होत नाही. तुम्ही जर गरम पाणी जर वापरलं तर तुमचे केस कोरडे होऊ शकतात आणि स्किनसुद्धा कोरडी होऊ शकते, तर त्याच्यातसुद्धा डॅन्ड्रफ होऊ शकतो. तर लक्षात असू द्या, नेहमी आपल्याला कोमट पाण्यानेच केस वॉश करायचे आहे. आणि केस वॉश केल्यानंतर त्याला प्लीज बांधून घेऊ नका. त्याला सगळ्यात पहिले क्लिपने किंवा मोकळे ठेवा आणि जेणेकरून त्याला केस छान वॉश होऊ द्या, नाही तर तुमचे केस असे डॅन्ड्रफ होऊ शकतो ओले राहिल्यामुळे. तर ही आणि तुमच्या केसामध्ये बघू शकता तुम्ही जवळून माझ्या केसातला डॅन्ड्रफ बऱ्यापैकी गेलेला आहे. एकदम छान अशी स्किन झालेली आहे. मला पहिलं असं खाजवलं की डॅन्ड्रफ दिसायचा, पण आता बिलकुल काहीच दिसत नाही आहे. तर तुमच्या केस जास्त कोंडा झाला असेल, चाई पडली असेल, तर हे तुम्हाला रेमेडी 15 दिवस तरी रेग्युलरली वापरायचं आहे. आठवड्यातून 2दा वापरायचं आहे. 4 वॉशमध्ये तुमच्या केसातला डॅन्ड्रफ, चाई सगळं निघून जाईल. आणि कमी प्रमाणात असेल तर एका वॉशमध्ये बघू शकता तुम्ही निघून गेलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.